देवेंद्र फडणवीसांनी चुका केल्या, आरक्षण द्यायचं सोडून षडयंत्र सुरू केले आणि त्या षडयंत्रात मला उघड पाडायचा प्रयत्न केला। मी काहीच चूक नाही केली। मी काय चूक केली? मी माझ्या समाजाला आरक्षण मागतोय। अरे तुमच्या समाजाला आरक्षण मिळालं त्यावेळेस मराठ्यांनी नाही विरोध केला। तुमचे लेकरं आमच्या डोळ्यात देखता मोठे झाले, आम्हाला काहीच वाईट नाही वाटलं। पण आज आमच्यावरती अशी परिस्थिती येऊन थांबली की आरक्षणाशिवाय आम्हाला पर्याय नाही। तर तुम्ही सगळेजण मिळून आमच्या आरक्षणाला विरोध करायला लागलात। हीच का तुमची नियत की मराठा समाज तुम्ही संपवायला निघालात? शेवटी मराठ्यांच्या नादाला लागल्यावर चांगल्या चांगल्याला या मराठ्यांनी पाणी पाजलेले, तुम्हाला पाणी पाजायला वेळ सुद्धा मराठे लागू देणार नाहीत। तुम्हाला नेमकं झालंय काय? मी काय केलंय? मराठा समाजाला आरक्षण मागितलं, ही काय मी चूक केली का? माझी काय चूक नसताना माझ्या विरोधात तुम्ही एसआयटी उतरवली। आमची काही चूक नसताना आमच्या छाताडावरती तुम्ही गोळ्या घातल्या। आमची काही चूक नसताना आमच्या आया बहिणीच्या डोक्याच्या चिंदड्या तुम्ही केल्या। रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आमचे लेकरं कोणा उचलायला सुद्धा त्यांना येत नव्हतं। असं आम्ही नेमकं केलं काय होतं? आरक्षण मागणं म्हणजे काय आमची चूक होती का? तुम्ही एवढ्यावर थांबले नाही तरी लाखो पोरांवरती या राज्यात केसेस केल्या। फडणवीस साहेब, तुम्ही या छगन भुजबळचा ऐकून किती त्रास दिला तरी हे मराठे तुम्हाला पुरून उरल्याशिवाय शांत बसणार नाहीत। तुम्हाला आणखीन या नाशिकच्या पवित्र भूमीतून सांगतो, फडणवीस साहेब, तुम्हाला या पवित्र भूमीतून सांगतो नाशिकच्या, माझ्या नादाला लागू नका, आरक्षण द्या। नसता मुळात जळ्यासकट तुमचा भाजपाचे उमेदवार उकडून फेकल्याशिवाय मी शांत बसणार नाही। तुम्ही आमचे शत्रू नाहीयेत फडणवीस साहेब। आम्ही तुम्हाला विरोधक सुद्धा मानलेला नाही, जरा भाषा समजून घ्या। मला फक्त आरक्षणाशी देणं घेणं आहे। मला आणि माझ्या समाजाला राजकारणात नाही जायचं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।